थंडीच्या दिवसात मुलांच्या डब्याला काय द्यावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो म्हणे. स्पेशली आईंना तो हा प्रश्न खूपच पडतात. काय द्यावं बरं डब्याला? तर पाहूया रेसिपी यासाठी. शेंगदाणा बर्फी ही खूप पौष्टिक असते मुलांसाठी. तर त्यासाठी काय करायचं? शेंगदाणे घ्यायचे, तीळ घ्यायचं. हिचं प्रमाण आहे, जर तुम्ही 2 वाटी शेंगदाणे घेतले तर 2 वाटी तीळ घ्यायचं. पण इथे मी 1 वाटी शेंगदाणा आणि 1 वाटी तीळ घेतलेले आहे. हे छानपैकी भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आहे. गूळ किसून घ्यायचा आहे. किसलेला गूळ पटकन बारीक होतो. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप आणि त्यात किसलेला गूळ घातलेला आहे. त्यामुळे हे पटकन बारीक होतं, असं पातळ होऊन जातं आणि याचा पाक आलेला असतो. याला मराठीमध्ये आपण पाक बोलतो. जर हा पाक पटकन बनला तर ह्याच्यात पाणी घालायचं नाही आहे, जस्ट मेल्ट करून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये हा कूट घालायचा आणि 5 मिनटं थोडेसे वाफ येऊन द्यायचे आहे. नंतर मी इथे काय केलेलं आहे, तर एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याला तूप लावून ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये हे पाक सर्व मी ओतून ठेवला. नंतर त्याला थोडेसे तीळ घातले. तीळ घातल्यामुळे छानसं डेकोरेट होतं आणि मुलांना पण ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. जर छान दिसलं तरच आजकाल मुलं खातात. ते दिसण्यावरूनच खात असतात सर्व मुलं. त्यामुळे इथे थोडेसे डेकोरेट करण्यासाठी मी तीळ घेतलेले आहेत आणि तीळ लावून घ्यायचं. जर हे थंड झालं तर ह्याचं कटिंग करायची. पण हिचं माझं पाक जास्त बनलेला होता, त्यामुळे ह्याची माझी लगेच कटिंग करायला आली. जर कोणाचं पातळ झालं तर 10-5 मिनटं थांबून याची कट करून घ्या आणि असं छानशी मौसूद लागणारी बर्फी तयार